नमस्ते मुलांनो, मागील भागामध्ये आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 5वं दशांश अपूर्णांकाचा आपण अभ्यास केला होता मुलांनो. आणि त्याच्यानंतर आपण सराव सुद्धा बघितला होता. सरावामध्ये आपण काही प्रश्न घेतली होती मुलांनो. आणि आता आज आपण खेळ बघूया. तर खेळाद्वारे सुद्धा आपलं दशांक अपूर्णांक हे जे प्रकरण आहे हे आपलं अजून छान क्लिअर होईल मुलांनो. आणि तुम्हाला खेळ खेळायला नक्कीच मजा येईल. बघा इथे मुलांनो, आपल्याला 5 प्रकारचे असे खेळ दिलेले आहेत. बघा तुम्ही, आपण खेळ खेळूया. खेळाद्वारे अजून आपला जो हे प्रकरण आहे दशांश अपूर्णांक तो अजून तुम्हाला क्लिअर होईल. तर बघा आता आपण इथून कोणता खेळ खेळूया मुलांनो. बघा 5ही खेळ आहेत. हे खेळ फक्त वेगवेगळे आहेत पण प्रश्न तिथले सारखेच आहे, म्हणून आपण कोणता पण एक सिलेक्ट करू शकतो. तर आपण घेऊया मुलांनो क्रिकेटचा खेळ घेऊया, कारण क्रिकेट तुम्हा सगळ्यांनाच आवडते. तर इथे बघा मुलांनो, 4 रंगाची वेगवेगळी बॉल्स दिलेली आहेत आणि इथे प्रश्न दिलेले आहेत, त्याचे 4 पर्याय सुद्धा दिलेले आहेत. आणि आपल्याला योग्य पर्याय जे आहे, समजा याचं उत्तर लाल असेल, जसं आपण मागच्या खेळामध्ये खेळलेलोच आहोत, तर लालच्या समोरचं उत्तर बरोबर असेल तर आपल्याला लाल बॉलवर क्लिक करावं लागेल. आणि उत्तर बरोबर असलेला मुलगा, समजा आपलं उत्तर बरोबर असलं तर मुलगा काय करणार आहे मुलांनो, 6 रन काढणार आहे आणि उत्तर चुकलं तर आउट होणार आहे. तर आपण बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न बघा मुलांनो, 11/20 म्हणजेच. तर 11/20 म्हणजेच काय येते मुलांनो. पहिला पर्याय आहे 0.55. दुसरा पर्याय आहे 5.5. पर्याय क्रमांक तिसरा आहे 0.05 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 5.50. तर बघा 11/20 म्हणजेच काय होणार आहे मुलांनो, आपलं उत्तर काय राहील. तर याचं उत्तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे 0.55 म्हणजे पहिलं. आता मी पहिला जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे आपलं, म्हणून लाल बॉलवर क्लिक करते आणि बघा उत्तर बरोबर असल्यामुळे मुलांनी 6 रन काढलेले आहे. आणि आता आपला दुसरा प्रश्न बघूया. बघा दुसरा प्रश्न आहे 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्राम. 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्राम. तर बघा याचं बरोबर उत्तर काय राहील मुलांनो, तुम्ही बरोबर उत्तर सांगा. पहिला पर्याय आहे 10, दुसरा पर्याय आहे 100, पर्याय तिसरा आहे 1000 आणि पर्याय चौथा आहे 1. तर 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्राम म्हणजेच सांगा मुलांना याचं उत्तर काय राहील. अगदी बरोबर 100 म्हणजे आपण याच्यासमोर ग्रीन आहे तर आपण ग्रीन बॉलवर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक तिसरा. बघा मुलांनो, तिसरा प्रश्न काय आहे, संख्या रेषेवर कोणता दशांश अपूर्णांक दाखवला आहे. बघा इथे ही जी संख्या रेषा आहे, इथे कोणता दशांश अपूर्णांक दाखवलेला आहे. बघा मुलांनो, इथपर्यंत किती झालं 4 आणि त्याच्यानंतर 1 2 3 4 5 म्हणजे किती होणार आहे मुलांनो, बरोबर. म्हणजे बघा 4 पर्याय दिलेले आहेत. 3.4, 4.4, तिसरा आहे 4.5 आणि चौथा आहे 4.3. म्हणजे उत्तर काय राहणार आहे मुलांनो, अगदी बरोबर तुम्ही सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 4.5 म्हणजे आपल्याला निळ्या रंगाच्या बॉलला क्लिक करायचं आहे आणि उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण बघूया प्रश्न चौथा. चौथा प्रश्न काय आहे, 0.57 गुणिला 2. समजा आपण 0.57 गुणिला 2 केलं तर काय उत्तर येईल मुलांनो. याचे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहे आणि पहिला पर्याय आहे 141, पर्याय क्रमांक दुसरा आहे 114, पर्याय क्रमांक तिसरा आहे 11.4 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 1.14. तर बघा मुलांनो, याचं उत्तर काय येऊ शकते. अगदी बरोबर आहे. बघा 4ही ऑप्शन मधून आपण बघा इथे जो पॉइंट आहे तो 2 नंतर आहे 1 2 म्हणजे बघा इथे उत्तर कोणतं येणार आहे. अगदी बरोबर तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे. आपण करूनही बघितलं समजा. तर बघा 0
तर याचं काय येईल 57 म्हणजे 7 दुने 14 येणार आहे आणि बे पंचे 10, 10 मध्ये 4 टाकले 14, 14 असं उत्तर येणार आहे. म्हणजेच 114. पण उत्तर किती येईल? इथे जो दशांश चिन्ह आहे तो 2 नंतर आहे म्हणून इथे 2 नंतर, म्हणजे पर्याय क्रमांक अगदी बरोबर 1.14 हे उत्तर आहे. आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक केलेला आहे, पिवळा बॉल, आणि उत्तर आपलं बरोबर होतं मुलांनो. आता आपण 5वा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न काय आहे मुलांनो? 32.5 भागीला 25 आहे मुलांनो. हे प्रॉब्लेम कसे सोडवायचे तेही माहिती आहे आपल्याला. भागाकार म्हणजेच त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होते. तर आपण काय येईल मुलांनो? याला 25 ने भागायचं आणि उत्तर काढा पटापट मुलांनो. तर याचं उत्तर काय येणार आहे मुलांनो? पर्याय क्रमांक पहिला आहे 0.013, पर्याय दुसरा आहे 13, पर्याय तिसरा आहे 1.3 आणि पर्याय चौथा आहे 0.13. तर इथे काय करायचं मुलांनो? पहिले हा पूर्णांक हटवायचा आणि मग त्याला 25 ला आपण गुणाकार व्यस्त करायचा. भागणे म्हणजे याचा गुणाकार व्यस्त करून बघायचं. उत्तर जे येईल ते काय आलं आहे मुलांनो? अगदी बरोबर. आणि आपण निळ्या बॉलवर क्लिक केलेला आहे 1.3. तर मुलांनो आता आपण 6वा प्रश्न बघूया. आणि 6वा प्रश्न आहे 5.138 म्हणजे 5.138 म्हणजे किती होणार आहे मुलांनो? याचे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्ही 4ही पर्याय व्यवस्थित निरीक्षण करा आणि 4ही पर्यायाचं निरीक्षण करून योग्य उत्तर सांगा. तर बघा मुलांनो, याच्यामध्ये काय केलं आहे यांनी? जो दशांश चिन्ह काढलेला आहे आणि दशांश चिन्ह काढल्यावर दशांश चिन्ह आधी इथे होता, आता इथे 3 नी जाणार आहे, म्हणजे 1 2 3 नी. म्हणून आपण याला दशांश चिन्ह काढल्यावर आपण कसं लिहूया मुलांनो? याचं व्यवहारी अपूर्णांकात दशांश अपूर्णांकात रूपांतर केलाय, म्हणजे 3 नी, म्हणजे याच्या खाली आपण 3 शून्य देऊया. म्हणजेच बघा आपलं उत्तर जे आहे ते कोणतं राहणार आहे मुलांनो? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर राहणार आहे. म्हणजेच आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि उत्तर आपलं, हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता बघा 7वा प्रश्न आला आहे मुलांनो. आईने भाजीवाल्याकडून 25.50 रुपयांची भाजी घेतली व भाजीवाल्याला 30 रुपये दिले, तर किती रुपये परत मिळतील? म्हणजे बघा भाजीवाल्याला आईने किती रुपये दिले मुलांनो ते आधी तुम्हाला लिहावं लागेल. करा मुलांनो पटापट. 25 बघा 25.50 आणि आईने जी भाजीवाल्याला एवढ्या रुपयाची भाजी घेतली, पण आईने किती दिले? 30 रुपये दिले मुलांनो. तर आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. 30 रुपयामधून आपल्याला काय वजा करावं लागेल? 25.50. मग याच्यासाठी आपण काय करूया मुलांनो? याच्यासाठी आपण अगदी बरोबर सांगत आहे मुलांनो तुम्ही, जे 30 आहे याच्या समोर आपण 2 शून्य लिहूया. का बरं लिहिलं हे आपण अभ्यासलोच आहोत. कारण दुसरी जी भाजीवाल्याला भाजीची किंमत दिली आहे ती 25.5 आहे, म्हणून जे पैसे दिले होते 30 त्याचं पण आपण 2 समोर शून्य लावूया. म्हणजे खालच्या आकड्या एवढेच याला करायचं आहे आणि मग याला वजा करूया मुलांनो. वजा केल्यावर बघा 10 मधून 5 गेले, 5 राहील. परंतु इथे बघा मुलांनो, जे उत्तर आहे हे हातचं इकडे घेणार आहोत, म्हणजेच उत्तर काय येणार आहे आपलं मुलांनो? 4.50 रुपये येणार आहे. आणि उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 आहे उत्तर. तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे का बघूया आपण. आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे मुलांनो. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8वा. आणि 8वा प्रश्न बघा मुलांनो. खालीलपैकी कोणती एकके असणारी उदाहरणे सोडवताना 3 दशांश स्थळापर्यंतचे अपूर्णांक वापरावे लागतात? म्हणजे असे कोणते आपण उदाहरणे सोडवतो तर त्या उदाहरणामध्ये 3 दशांश स्थळापर्यंत आपण अपूर्णांक वापरतो. हे सुद्धा आपण अभ्यासामध्ये
केलेलं आहे मुलांनो. तर आठवा तुम्ही 3 दशांश स्थळांपर्यंत अपूर्णांक वापरावे. कशामध्ये लागतात बघा. पहिला पर्याय आहे रुपये पैसे, दुसरा पर्याय आहे किलोमीटर मीटर, आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे मीटर सेंटीमीटर, आणि पर्याय क्रमांक चौथा आहे किलोमीटर सेंटीमीटर. तर बघा मुलांनो काय उत्तर येणार आहे. अगदी बरोबर उत्तर तुम्ही सांगितलेलं आहे किलोमीटर मीटर. म्हणून बघा आपण इथे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे थोडीशी. किलो मटर लिहिलेलं आहे, हे किलोमीटर मीटर पाहिजे होता. म्हणजे ग्रीन वर आपण क्लिक करूया मुलांनो, आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपला समोरचा आहे 9वा प्रश्न बघूया. 9वा प्रश्न आपण वाचूया बघा. 2500 ग्राम म्हणजे डॅश किलोग्राम. तर बघा 2500 ग्रामला आपण किलोग्राम मध्ये कन्वर्ट केल्यावर किती उत्तर येणार आहे. तर 2500 ग्राम म्हणजेच बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत मुलांनो. बघा पहिला पर्याय 2.500 किलोग्राम, दुसरा पर्याय आहे 25.00 किलोग्राम, आणि पर्याय क्रमांक तिसरा आहे 150.0 म्हणजेच याला 150.0 किलोग्राम, आणि चौथा पर्याय आहे 3500 किलोग्राम. तर बघा आपल्याला आपण शिकलेलो 1 किलोग्राम म्हणजे किती होते ते आपल्याला माहित आहे. तर आता बघा इथे 2500 ग्राम म्हणजे किती होईल. अगदी बरोबर म्हणजे 2.500 किलोग्राम होणार आहे. तर आपण तुम्ही सांगितलेल्या पर्यायावर 1 वर क्लिक करूया, आणि हे उत्तर आपलं अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो. आता बघा शेवटचा प्रश्न राहिलेला आहे. 8/100 म्हणजेच त्याचं रूपांतर करायचं आहे दशांश मध्ये. तर बघा 8/100 म्हणजे बघा 4 पर्याय दिलेले आहेत. व्यवस्थित तुम्ही मुलांनो याचं निरीक्षण करा 4ही पर्यायांचं. बघा इथे पहिला पर्याय मुलांनो 8.008, दुसरा आहे 8, तिसरा पर्याय आहे 0.8, आणि चौथा पर्याय आहे 0.08. तर मुलांनो याचं आपण रूपांतर करूया दशांश पूर्णांक मध्ये. किती येईल मुलांनो. अगदी बरोबर सांगितले आहे तुम्ही 0.08, कारण इथे 100 आहे. 100च्या मीन्स एकावर 2 शून्य आहे, म्हणून बघा इथे 1 2 1 2, इथे 2 नंतर आपण दशांश देऊया. म्हणजे पर्याय क्रमांक 0.04 म्हणजे चौथा, आणि आपण पिवळ्या बॉलवर क्लिक करूया, आणि आपलं हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. तर मुलांनो नक्कीच तुम्हाला खेळ खेळायला मजा आली असेल मुलांनो, कारण तुम्ही जे खेळामध्ये जेही प्रश्न तुम्ही सोडवले आहेत ते अगदी योग्य उत्तरे तुम्ही त्या प्रश्नांची दिलेली आहे मुलांनो. तर आता खेळ आपला झालेला आहे. आता आपण बघूया मुलांनो परीक्षा. तर नक्कीच मुलांनो परीक्षा बघूया आपण, आणि परीक्षा देताना सुद्धा तुम्हाला जितकी खेळ खेळताना मजा आली तितकीच परीक्षा देताना येणार आहे मुलांनो. कारण तुम्ही जो दशांश अपूर्णांकाचा अभ्यास आहे तो खूप छानपणे केलेला आहे. तर आपण आता ही जी छोटीशी परीक्षा होणार आहे इथे सुद्धा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, आणि त्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. तर मुलांनो आपण पहिला प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बघा. 11/20 म्हणजेच किती. तर बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत. 11/20 म्हणजेच 0.55, दुसरा पर्याय आहे 5.5, आणि तिसरा पर्याय आहे 0.05, आणि चौथा पर्याय आहे 5.50. तर बघा मुलांनो याचं उत्तर काय येणार आहे. पटापट सांगा. ही परीक्षा आहे, आणि असेच प्रश्न आपण खेळामध्ये बघितलेले आहेत, त्याच्यामुळे बरोबर अगदी बरोबर सांगितले आहे तुम्ही मुलांनो. पहिल्या पर्यायावर आपण क्लिक करूया. आता आपण पुढे जाऊया. दुसरा प्रश्न बघा. 2500 ग्राम म्हणजे किती किलोग्राम होईल. असेच हाच प्रश्न आपण बघितला होता मुलांनो. तर 2500 ग्राम म्हणजे किती किलोग्राम होणार आहे मुलांनो. बघा इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर 2500 ग्राम म्हणजे किती किलोग्राम. पहिला पर्याय आहे 2.500 किलोग्राम, दुसरा पर्याय आहे 25.00 किलोग्राम, तिसरा पर्याय आहे 150.0 किलोग्राम, आणि चौथा पर्याय आहे 3500 किलोग्राम. तर मुलांनो
अगदी बरोबर सांगितलं आहे तुम्ही, पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढे वळूया. 1 क्विंटल बरोबर डॅश किलोग्राम. तर मुलांनो, चारही जे ऑप्शन्स आहेत ते व्यवस्थित बघा आणि उत्तर सांगा. कोणत्या उत्तरावर क्लिक करूया? 1 क्विंटल बरोबर तुम्ही 100 सांगितलेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 वर क्लिक केला आहे मी. आता आपण पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न बघा, खूप सोपी आहेत मुलांनो. अभ्यास व्यवस्थित केला तर आपल्याला परीक्षा द्यायला सोपीच जाते नेहमी. इथे बघा 32.5 भागीला 25. समजा आपण 32.5 भागीला 25 केलं तर मुलांना उत्तर किती येणार आहे? बघूया याचे 4 ऑप्शन्स. 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, पहिला पर्याय आहे 0.013. दुसरा आहे 13. तिसरा पर्याय आहे 1.3 आणि चौथा आहे 0.13. तर बघा, इथे 4 पैकी कोणतं येणार आहे मुलांनो? तुम्ही सांगितलेलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणून मी 3 वर क्लिक करते. आता आपण पुढे वळूया आणि प्रश्न क्रमांक 5 बघूया. बघा, संख्या रेषेवर कोणता दशांश अपूर्णांक दाखवला आहे? आपण हे अभ्यासलोच आहोत मुलांनो की संख्या रेषेवर आपल्याला समजा कोणतेही दशांश अपूर्णांक दाखवायचे आहे तर कसं आपण दाखवतो. इथे बघा, इथे आहे म्हणजे 4. 4 नंतर ह्या लाईन मोजायच्या 1 2 3 4 5. म्हणजे मुलांनो, सांगा तुम्ही कोणतं उत्तर येणार आहे? तुम्ही सांगितलेलं उत्तर आहे मुलांनो इथे बरोबर 4. तिसरा पर्याय सांगितला आहे तुम्ही 4.4. इथे बघा 4 5 4 च्या नंतर 1 2 3 4 म्हणजे 4.4 म्हणजे 4.4. आता 6वा प्रश्न बघूया मुलांनो. आणि 6वा प्रश्न बघा, 0.57 गुणिला 2. तर समजा मुलांनो 0.57 गुणिला 2 केलं तर उत्तर किती येईल? बघा, इथे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 141. दुसरा पर्याय आहे 114. तिसरा पर्याय आहे 11.4 म्हणजे 11.4 आणि चौथा ऑप्शन आहे 1.14. तर मुलांनो, तुम्ही दिलेले उत्तर आहे अगदी बरोबर. आपण त्याच्यावर क्लिक करूया. 1.14 म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता आपण बघा पुढे वळूया. 7वा प्रश्न बघा मुलांनो, 8/100 म्हणजेच 8/100 म्हणजेच. तर बघा, याचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे मुलांनो. तर उत्तर सांगा. 4 पर्याय आहेत. 4ही पर्याय तुम्ही व्यवस्थित बघा, नीट बघा. पहिला पर्याय आहे 0.008. दुसरा पर्याय आहे 8. तिसरा पर्याय आहे 0.8 आणि चौथा पर्याय आहे 0.08. तर मुलांनो, तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 0.08 वर मी क्लिक करते. आता आपण पुढे वळूया मुलांनो. प्रश्न क्रमांक 8वा, 5.138. बघा, हे दशांश अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे, म्हणजेच किती होणार आहे ते याचा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात करायचं आहे. तर बघा 5.138. इथे बघा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे मुलांनो. म्हणजे बघा, इथे 3 नंतर असं पॉइंट जाईल 1 2 3 म्हणजेच याच्या छेदामध्ये किती येईल? बघा मुलांनो, उत्तर सांगा. तुम्ही सांगितलेलं उत्तर पहिलं सांगितलेलं आहे 5138/1000 म्हणजे बघा पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करत आहे. आता पुढे वळूया आणि इथे 9वा प्रश्न मुलांनो आहे, खालीलपैकी कोणती एकके असणारी उदाहरणे. खालीलपैकी कोणती एकके असणारी उदाहरणे सोडवताना 3 दशांश स्थळापर्यंतचा अपूर्णांक वापरावे लागतात. तर मुलांनो, आपण बघा कोणती उदाहरण सोडवताना आपल्याला 3 दशांश अपूर्णांकाचा वापर करावा लागतो. तर इथे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत आणि पहिला पर्याय आहे रुपये पैसे. दुसरा पर्याय आहे किलोमीटर मीटर.
तिसरा पर्याय आहे मीटर सेंटीमीटर आणि चौथा पर्याय आहे किलोमीटर सेंटीमीटर. तर बघा मुलांनो, पटकन सांगा. व्हेरी गुड. आपण अभ्यासात खूपदा हे पॉइंट रिकॉल केलेले आहेत. म्हणजेच तुम्ही सांगितलेला आहे पर्याय क्रमांक 2. मी 2 वर क्लिक करते. आता पुढे वळूया आणि इथे 10वा प्रश्न आहे मुलांनो. आईने भाजीवाल्याकडून 25.50 रुपयांची भाजी घेतली व भाजीवाल्याला 30 रुपये दिले. भाजीवाल्याला किती दिले? भाजी घेतली 25.50 रुपयाची आणि भाजीवाल्याला 30 रुपये दिले, तर किती रुपये परत मिळतील? तर मुलांनो, आईने भाजी कितीची घेतली? 25.50 रुपयाची आणि आईने भाजीवाल्याला 30 रुपये दिले, तर आपल्याला किती पैसे परत मिळतील? कोणती क्रिया करायची आहे मुलांनो? अगदी माहित आहे तुम्हाला, वजाबाकी करायची आहे. परंतु एक लक्षात ठेवावं लागेल मुलांनो, इथे 30 आहे आणि इथे 25.50 आहे. म्हणजेच ह्यासारखंच आपल्याला करावं लागेल याचं रूपांतर. म्हणजेच आपण याला 30 ला लिहिताना 30.00 लिहूया आणि त्याच्यातून वजा करूया 25. आपण असं लिहूया 30 ला 30.00 वजा 25.50. तर मुलांना याचं उत्तर सांगा पटकन. आणि तुम्ही सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. आपण त्याच्यावर क्लिक करूया. उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 4.50. आता मी त्याच्यावर क्लिक करते. उत्तर आले आहे रुपये 4.50. आता आपण पुढे वळूया आणि अशा प्रकारे आपले इथे आपण परीक्षेमध्ये 10ही प्रश्न सोडवलेले आहेत मुलांनो. परीक्षा इथे समाप्त झालेली आहे. आपण बघूया आता आपल्याला एकूण किती वेळ लागलेला आहे परीक्षा सोडवताना. ते आपल्याला इथे दिसत आहे मुलांनो. एकूण प्रश्न 10 होते आणि 10 पैकी मुलांनो आपण 10ही प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याची आपली उत्तरे 10ही उत्तरे बरोबर आहेत. चुकलेले उत्तर 0. म्हणजेच आपण अशा प्रकारे इथे आपली परीक्षा ही संपलेली आहे मुलांनो. तर आपण दशांक पूर्णांकाचा अभ्यास पण बघितला, खेळ बघितला, सराव बघितला आणि आता परीक्षा सुद्धा बघितली आहे मुलांनो.